नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला एकदम भन्नाट आणि झणझणीत आणि चमचमीत आणि कसला गावरान पदार्थ दाखवणार आहे. आता कोणता पदार्थ असेल? झणझणीत पण लाल नाही आहे बरं का, हिरवा पदार्थ असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी लाल तिखट चटणी घालणार नाही आहे, तर हिरवी मिरची घालून झणझणीत बनवणार आहे. खरडा म्हणत असाल तर खरडा पण बनवणार नाही आहे मी. तर तुम्हाला काय मी बनवत आहे हे बघायचं असेल तर फुल व्हिडिओ तर बघितलाच पाहिजे. तर चला, काय करायचं, खोबरं घेतलेलं आहे मी चिरून, त्याच्यामध्ये तीळ जिरं घातलेलं आहे. छान आता मी भाजून घेणार आहे. चांगलं भाजून घ्यायचं, करपवायचं तर आपल्याला नाही आहे. त्यामुळं काय करायचं, जरासं गरम झालं, जिरे म्हणजे असे उडतात बघा, उडायला लागले की काढून घ्यायचं. आणि काढून कशात घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये. तुमच्याकडं पाटा असेल किंवा चेचायला वेळ असेल तर तुम्ही चेचत बसू शकता. आणि मला यावेळी वेळ नव्हता, त्या नाही तर मी शक्यतो चेचते. तुम्ही बघितलं असेलच व्हिडिओमध्ये माझ्या, मी खलबत्त्याने कुटत बसलेली असते. आता वेळ नव्हता म्हणून मी आता काय वापरलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तव्यामध्ये जे भाजायला घातलेले मसाले होते ना, म्हणजे हे खोबरं आणि तीळ आणि जिरे घातलेले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले. त्याच्यामध्ये मी घातलं थोडंसं लसूण आणि कोथिंबीर घातली. हे माझ्याकडं थोडंसं ह्याचं वाटण होतं तयार, कशाचं, हिरव्या मिरचीचं वाटण तयार होतं. ते मिक्सरमधून मी काढलेलं आहे. मिक्सरमधून फिरवून काढल्यानंतर थोडंसं पाणी घालून परत मी मिक्सरवर बारीक करून काढलेलं आहे. तर 2च वांगी मला करायची होती, माझ्या एकटीपुरतीच करायची होती. कारण बाकीच्यांना वेगळं होतं खायला, म्हणजे चिकन मटण होतं. त्यामुळं मला वांगच खावं लागणार होतं, कारण मी चिकन मटण खात नाही, म्हणजे चिकन खात नाही असं, म्हणजे चिकन मटण दोन्ही पण खात नाही. त्यामुळे मी वांगं बनवलं होतं माझ्यासाठी. तर काय केलं आहे, आता आपला मसाला तर तयार झालेला आहे, वाटण तर तयार झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा एक कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला, हां का. आणि 2च वांगी करायचे आहे, त्यामुळे तर अजून जरा मीठ मसाला लावून मी खूपच चांगलं करत होते. बाकीचं पण मी चांगलंच करते बरं का. तुम्ही माझं चॅनलवर व्हिडिओ सगळे चेक करू शकता, मी कशी बनवत असते ते. एकदम झणझणीत कोल्हापुरी स्टाईलची माझी रेसिपी असतात. तर त्याच्यानंतर मी टाकलेला आहे कढीपत्ता मी सुरुवातीला टाकत नाही, कारण तो करपला जातो म्हणून. थोडा कांदा टाकला की कांदा भाजला की वरून टाकला तरी चालतो. कढीपत्त्याचा वास येणं महत्त्वाचं आहे, आणि तो आधी टाकला तर वास येतो, नंतर टाकल्यावरही वास येतो. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, आपण जे वाटण घेतलं होतं ना, नाही, आधी थोडीशी वांगी भाजून घ्यायची आहेत. वांगी भाजून घेतली ना तेलामध्ये, तर काय करायचं बघा, उलटी पालटी करून चांगली भाजून घ्यायची. कांदा भाजल्यानंतर, कांदा तुम्ही अजून बारीकही चिरू शकता, मी लांबडा चिरलेला आहे. तुम्ही अगदी बारीक चिरू शकता. आता काय करायचं, वांगी चांगली भाजून घ्यायची. वांगी भाजल्यानंतर आपल्याला काय करायचं, जे वाटण केलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हळद पण टाकायची आहे. लाल तिखट आपण वापरणार नाही, कारण आपण हे खारं वांगं करणार आहे. त्यासाठी मीठच फक्त टाकायचं आहे, आणि आपल्याला मिरची टाकलेली आहे, त्यामुळं खारं वांगं आपलं हिरव्या कलरचं किंवा हळद टाकल्यामुळे येलो कलरचं दिसतं. तर आता हे सगळं छान भाजून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी टाकणार असाल तर तुम्ही टाकू शकता, पण गरम पाणीच टाकायचं आहे या ठिकाणी. चांगलं भाजून घेतल्यानंतर छान शिजवून घ्यायचं आणि मस्तपैकी भाकरीबरोबर खायचं. आणि खारं वांगं तुम्ही कसं करता मला तुम्ही नक्की सांगा. माझी प्रोसिजर काय चुकली असेल तरी पण मला नक्की सांगा, अजून मी करेक्ट करू शकते. तर चला, छान वांगं शिजवूया आणि भाकरीबरोबर ताव मारूया.